दुचाकी चोरी करणाऱ्या 3 चोरट्यांना पोलिसांनी केली अटक। उल्हासनगर शहरामध्ये दुचाकी चोरी करणाऱ्यांचा धुमाकूळ चालला होता। अशा 3 चोरट्यांना उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे। या चोरट्यांकडून चोरी केलेल्या 3 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या असून काही दिवसापूर्वी कॅम्प 3च्या शांतीनगर परिसरात असलेल्या स्वास्तिक होंडा या शोरूमच्या बाहेरून दुचाकी चोरीला गेल्या होत्या। त्यांचा तपास करत असताना पोलिसांनी विशेष तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीच्या आधारे साहिल गोरे, सनी साळवे, सुमित खोपटे या तिघांना अटक केली आहे। त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या 3,60,000 रुपयांच्या 3 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत। दरम्यान या चोरांनी आणखी किती अशा चोरीचे गुन्हे केले आहेत, यामागे एखादी स्टोरी सक्रिय आहे का, याचा देखील तपास पोलीस करत आहेत। आपला महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी कृष्णा महाले, उल्हास। आदेश श्याम म्हात्रे यांचं शांतीनगरला शोरूम आहे मोटरसायकलचं। त्याच शोरूम मध्ये काय काम करणारी त्यांची मुलं होती। त्या मुलांनी जे नंबर प्लेट नाही आहेत, बिगर नंबर प्लेटच्या गाड्या यांना मालकाला माहीत न होता घेऊन गेले। 2 गाड्या त्यांनी मोटरसायकल त्या शोरूम मध्ये घेऊन गेले आणि एक बाहेरून घेऊन गेले। अशा बिगर नंबर प्लेटच्या गाड्या विकण्यासाठी, जेणेकरून त्या नंबर नसल्यामुळे कोणाला लक्षात येऊ नये या दृष्टीने काढून त्यांनी बाहेर विकण्याचा प्रयत्न केला। याबद्दलची आम्हाला माहिती मिळाली होती। त्या माहितीच्या अधिकाऱ्याने आम्ही 3 आरोपींना अटक केलं। त्यांच्याकडून मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत आणि तेव्हा इतरही काही गाड्या जप्त केलेल्या आहेत। पुढील शोध सुरू आहे। सर, या चोरीमागचा उद्देश काय होता? यांचा चोरी आहे की मालकाला माहीत होणार नाही, कारण गाड्याचा नंबर प्लेट नाही, त्यामुळं आपले ते हे पकडून चोऱ्या हा त्याच्यातला उद्देश होता।